मकर कुंडले गणपती श्रवणे मकर कुंडले गणपती श्रवणे मकर कुंडले गणपती बंडी दोस्तो बामणे विराज तुलसी हर गणा कासे तुलसी हर गणा कासे
राम कृष्ण रूप पाहता लोचनी आले हो साजनी
हॅलो सिंग आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ती पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळले संते तुम्ही 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 संते भय निरसली खंती अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्त्यं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी करारविंदेण करारविंदेण पदारविंदम मुखारविंदेण विनिवेशयंतम मोकळ्या मनाने वाचा 100 रुपये देईन गड्या तुम्हाला कीर्तन कारण आजचा बुवा जरा स्वरातला आहे म्हणून वटश पत्रश पुटेश यानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तन्तुल्यं रामनाम वरानने हे दुख भंजन हे दुख बंधन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार आता जमलं जोडून या करचरणी ठेवे तो माथा परे सावी माझी पंढरीनाथा विठाला विठाला जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला घेतलेला अभंग
भगवान परमात्म्याचे लाडके लडवळाने परमप्रिय थोर साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा सुंदर ससणार अभंग आज आपण कीर्तनाच्या निरूपणासाठी घेतलेला आहे. आजच्या निवडलेल्या अभंगामधील प्रतिपाद्य विषय असा आहे का श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात कदापि न मिळणारा मनुष्य जन्म मिळाला. ऐका जरा, कधीच प्राप्त न होणारा मनुष्य जन्म मिळाला, परंतु जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मिळालेला मनुष्य जन्म आम्हाला कळाला, आम्ही तो वायाला नाही घालवला. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो, कधीच न प्राप्त होणारा मनुष्य जन्म मिळाला, पण मिळालेला मनुष्य जन्मामध्ये येऊन आमचा सांभाळ संत महात्म्यांनी केला. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. साधूंनी संतांनी सांभाळ केल्यामुळे भीती निघून गेली, चिंता नाहीशी झाली. अगदी आमचं जीवन कृतकृत्य अशा प्रकारचे झालेलं आहे. कृतकृत्य झालं, इच्छा केली ती पावलो. मनात कुठलाही भाव आकांक्षा मनशा शिल्लक राहिलं नाही. अगदी जन्म मरणाच्याही पलीकडे आमचं जीवन गेलंय. असं जीवन तुकोबराय म्हणतं आमचं असं बनलंय का जिकडे तिकडे देव दिसायला लागला. विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाब नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला. आवाज नको भरपूर. विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल. जिकडे तिकडे देवाची प्रचिती यायला लागली. नाथ महाराज सुद्धा हरिपाठामध्ये वर्णन करतात. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यानी जप त्यासी नाही. गवळणी सुद्धा गोपिका सुद्धा एका ठिकाणी वर्णन करतात. त्याचं वर्णन कबीरदास महाराज करतात. हे कहा पगडारो देखे अनेरा. देखे तो सब कोई ने घेरा. राम सिया राम जय जय राम. सिया राम सिया जय राम. सिया राम जय राम. कहा पगडारू देखिया निरा. देखे तो सब उहिने घुरा. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, सर्व सकल संत वर्णन करतात की आमचं असणारं जीवन भगवतमय खऱ्या अर्थानं झालेलं आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आता प्रत्येकाला उडवणारा जो मृत्यू आहे तो काळ आहे. आता तो कशाच प्रकारची बाधा आणू शकत नाही. तू का म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती. असा या अभंगाचा सरळ शब्दाशी अर्थ मी तुमच्या पुढे ठेवला आहे. पैकी अल्पासा परिहार आज आपल्याकडे या ठिकाणी आहे. अखिल गुणी निधान सच्चिदानंद घन भगवान पंढरीशनाथाच्या कृपेने थोर साधू संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने गावामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये झालेल्या साधूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली असणारी ही भूमी वैकुंठवासी प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत ब्रह्मलीन श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या कृपेनं वैकुंठवासी प्रातस्मरी विठ्ठलनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादानं वैकुंठवासी शांती ब्रह्म कृष्णदेवजी बाबा काळे बाबाजींच्या असणाऱ्या कृपाशीर्वादानं आपण ज्यांच्याकडे पाहून परमार्थ खऱ्या अर्थाने करत आहोत असे देवगड निवासी आपले सर्वांचे सद्गुरू आदरणीय पूज्य बाबाजींच्या कृपा आशीर्वादानं परमपूजनीय महंत सद्गुरू श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज बाबांच्या असणाऱ्या मार्गदर्शनानं तसेच आदरणीय श्रीहरी भक्तिपरायण गणपत महाराज आहेर बाबा यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनानं उपस्थितीमध्ये आदी करून सर्व महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये आदरणीय सर्व असणारी टाळकरी मंडळी गावकरी भजनी मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री तुकोबराय गाथा पारायण सोहळा सुंदर असणारं नियोजन आपल्या गावचं खऱ्या अर्थानं आहे. अनेक गावाला फिरण्याचा योग येतो परंतु आपल्यासारखं नियोजन आणि आयोजन खऱ्या अर्थानं पाहायलाच सापडत नाही. त्याचं कारण असं आहे
अनेक गावाला कीर्तन करतो, मंडप मोठा असतो, सिस्टीम मोठी असते, पण ऐकणारे इतके नसतात, अशी नजर पुरत नाही. एवढा असणारा अथांग असणारा हा समाज आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत. 1 रुपयापासून तर 100 रुपयापर्यंत वर्गणी देणारे, 100 रुपयापासून तर 1000 रुपयापर्यंत वर्गणी देणारे आणि 1000 पासून तर 1 लाखापर्यंत वर्गणी देणारे सर्व दाते मंडळी, अन्नदान करणारे, सायंकाळचे अन्नदाते, सकाळचे अन्नदाते, या सर्वांच्या तन मन धनाच्या सहकार्यानं हा अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी संपन्न होतोय. आनंद वाटला, खूप आनंद वाटला, भरभरून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मनामध्ये येते की आज जन्म गावात कीर्तन करण्याचा योग माझ्या जीवनात प्राप्त आहे. विठाला संबंध गावातील सर्व आमची भजनी मंडळी आणि सर्व गावकरी मंडळी, सप्ताहाचे चालक मालक कमिटी मंडळ, सर्व भजनी मंडळीने गावकरी मंडळी या सर्वांच्या प्रेमाला बळी पडून त्यांचा आग्रह होता म्हणून आग्रह खातर खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी उभा आहे आणि थोडंसं चिंतन तुमच्या पुढे देण्याचा प्रयत्न करणार आहे. सुंदर प्रकारची माईक सिस्टीम आमच्या योगेश दादाची आहे, अत्यंत सुंदर आहे. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. खूप छान आहे, खूप सुंदर आहे. त्यांना या ठिकाणी धन्यवाद. तदनंतर आज या ठिकाणी टाळ घेऊन उभे असलेले आमच्या गावातील सर्व असणारी भजनी मंडळी, बाहेर गावून आलेले सर्व भजनी मंडळी, सर्वांचे काही नाव घेत नाही, सर्वांच्या चरणी विनम्र करतो. असे सगळे आमची प्रेमाची माझी स्नेही मंडळी, ही सगळी मंडळी बाहेर घेऊन आलेली मंडळी, त्यामध्ये गायनाची साथ करणारे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे निलेशजी महाराज नेवल गुरुजी आज या ठिकाणी आहेत. त्यांच्या शेजारी समवेत गायनाचार्य आमचे हनुमान महाराज आजपळे, तेही या ठिकाणी खऱ्या अर्थाने आहेत. मृदंगाचार्य आमचे विलास महाराज या ठिकाणी आहेत, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. आमच्या गावातील आदरणीय श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य आमचे किशोर महाराज धोंडे ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत. चोपदार आहेत, विनेकरी आहे, विनेकरी तर भारीच आहे, फेटा भारी दिसतो तुम्हालाही धन्यवाद. समोर बसलेले सर्व असणारे आदरणीय महाराज मंडळी, त्यामध्ये ज्यांच्या श्रीमुखातून आपण या ठिकाणी श्री जगद्गुरु तुकोबाराय गाथ्याचं पारायण आपण या ठिकाणी करत आहोत, असे अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आवर्जून एक नाव मी पाठीमागं ठेवलं, त्याचं कारण एक आहे, आपल्या शेवगाव नेवासा तालुक्याचं वैभव, नवे आपल्या जिल्ह्याचं वैभव, आपले सर्वांचे लाडके आणि माझे जीवाचे जीवलग मित्र आदरणीय श्री हरिभक्तीपरायण, महाराष्ट्रामध्ये असा एक गाव शिल्लक राहिलं नाही. महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये असा एकही मोठा नारळी सप्ताह राहिला नाही का त्या सप्ताहामध्ये ऋषिकेशजी महाराज वाजवायला आहेत. पूज्य तारकेश्वर गडाचा मोठा नारळी सप्ताह संपन्न झाला आणि त्या सप्ताहामध्ये एवढा मोठा मान, लाखोनी गर्दी होती, नजर पुरत नव्हती. ट्रॅक्टरनी हे सगळं अन्नदान त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने होत होतं. एवढा मोठा नारळी सप्ताह झाला पूज्य बाबांचा आणि त्या सप्ताहामध्ये खऱ्या अर्थाने आदरणीय श्री हरिभक्तीपरायण मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे ऋषिकेशजी महाराज फटांगरे गुरुजी त्या ठिकाणी आहेत आणि आज आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या या दरबाराला लाभलेत. आपलं गावचं खऱ्या अर्थाने मोठं भाग्य आहे. मला असं वाटतं त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. ऋषिकेश महाराजांना धन्यवाद. पीटी मास्तर त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने धन्यवाद. खाली बसलेले सर्व बाहेर घेऊन आलेले सर्व पाहुणे मंडळी त्यांना या ठिकाणी धन्यवाद. आमचे मोहन महाराज त्यांनाही धन्यवाद. गावातील असणारे सरपंच आमचे गोविंद भाऊ त्यांनाही धन्यवाद. गावातील सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य सगळे मंडळी, माझ्यावरती प्रेम करणारी ही सगळी मंडळी, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. समोर बसलेले सर्व मंडळी सर्वांना धन्यवाद. विशेष करून असणारी तरुण मंडळी सर्वांनाच खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. असंख्य अशा माता मावल्या सर्वांना धन्यवाद. वर्गणी देणारे त्यांनाही धन्यवाद. वर्गणी गोळा करणारे तुम्हालाही धन्यवाद. सर्वांनाच खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आणि विशेषत्वाने जे अन्नदान करतात पंक्तीवाले, पहिल्या दिवसापासून तर काल्याच्या पंक्तीपर्यंत सगळ्या अन्नदात्यांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने आपले 9 ते 11 कीर्तनाची वेळ होती, परंतु थोडासा बदल आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलेला आहे आणि तो खऱ्या अर्थाने पूर्ण अशा प्रकारचा सक्सेस झालेला आहे. त्याच्यामध्ये एवले से रूप लावियले द्वारी
त्याचा बिलू गेला गगनावरी. याने याप्रमाणे हे सगळं वाढत वाढत खऱ्या अर्थाने चाललेलं आहे. म्हणून सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. तदनंतर या ठिकाणी आमचे शूटिंग या ठिकाणी चालू आहे, आमचे गणेश दादा मुळे, त्यांना या ठिकाणी धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. अभंगाला सुरुवात, वेळ आपल्याकडे कमी आहे, 9ला 5 मिनिटं कमी असताना मी थांबणार आहे. फक्त विनंती आहे की हाताने काही टाळी वाजू नका, हाताने टाळी वाजू नका, विठ्ठल विठ्ठल काय भजन करू नका. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकावं. हे असं का बोललो, त्याचं कारण असं आहे, आजकालच्या कीर्तनामध्ये असं झालंय की कीर्तन करणारा तरुण तयार झालाय. काय 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 कीर्तन करणारा तरुण तयार, वाजवणारा तरुण तयार, विणा घेणारा तरुण तयार, चौदारकीचं काम करणारा तरुण तयार, टाळ घेणारा तरुण तयार, गाणारा तरुण तयार, भजन म्हणणारा तरुण तयार, सिस्टीम चालवणारा तरुण तयार, पीटी वाजवणारा तरुण तयार, कीर्तन करणारा तरुण तयार. नेमकं कीर्तन ऐकायला म्हातारा पुढंच, फेट्यावाल्या पुढंच. म्हणजे मला असं म्हणायचं नाही म्हाताऱ्या माणसांनी कीर्तन ऐकू नये, ऐकलं पाहिजे. त्यांच्यासाठी कीर्तन आहे खरं कीर्तन, तरुणासाठी. तरुणाने आलो पाहिजे, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणाने गर्दी केली पाहिजे रे, तरुणाने कीर्तनाला आलं पाहिजे. म्हणून आमचे सगळे तरुण मंडळी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून तरुणाने हे खऱ्या अर्थाने हे सगळं सूत्र हाती घेतलं पाहिजे. तरुणांना खूप खूप आश्चर्य धन्यवाद. वयाच्या तरुणपणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. शेवटी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. म्हणून वयाच्या तरुणपणात क्रांती होत असते. आणि म्हणून तरुणपणात तरुणाने कीर्तनाला आलं पाहिजे, तसं म्हाताऱ्या माणसांनी टाळी वाजून भजन केलं पाहिजे. विठ्ठलाला मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम, भगवान परमात्म्याचं आज प्राकट्यीकरण आहे. दुपारी 12 वाजता आपण भगवान परमात्म्याचा जन्म साजरा केलेला आहे. खरं तर मी अभंग दुसरा घेणार होतो, झाले रामराज्य काय उनी आम्हासी, धरणी धरे पीक गाई ओळल्या म्हैसी. हा अभंग घेणार होतो, परंतु म्हटलं सकाळी झालेलंच आहे. आपण कुठंतरी गावोगावी गल्ली गल्लीमध्ये हे कार्यक्रम साजरे झाले असल्या कारणानं कुठला अभंग घ्यावा म्हणून हा अभंग निवडला. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय जन्माचं महत्व प्रतिपादित करतात. कशाचं महत्व, कशाचं महत्व बोलत चला, बोललं पाहिजे कीर्तनात. कीर्तन हे एक संवादशास्त्र आहे, माणसाने कीर्तनात बोललं पाहिजे. थोडा आवाज, थोडा स्ट्रबल पाहिजे. ऐका ऐका, आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय जन्माचं महत्व प्रतिपादन करतात. आजच्या अभंगातून 3 जन्म मी तुम्हाला सांगणार आहे. किती जन्म, किती जन्म, 3 जन्म. नंबर 1 देवाचा जन्म, नंबर 2 साधूचा जन्म, आणि नंबर 3 जीवाचा जन्म. वेळ माझ्याकडे कमी, थोडं फास्ट सांगतो पण तुम्ही जरा बोलत चला. 1 नंबर जन्म कोणाचा, आम्हाला काय माहिती, अहो बोला ना, अहो बोललं पाहिजे ना. मी तुमचाच आहे ना, मग बोला बोला, तुम्ही बोला, सगळे बोला. 1 नंबर जन्म कोणाचा, वाह क्या बात आहे. 2 नंबर, आता लयच अवघड झालं. 1 नंबर जन्म देवाचा, 2 नंबर साधूचा, आणि 3 नंबर जीवाचा. किती सोपं आहे बघा, अगदी सोपं करून सांगतो. 1 नंबर जन्म देवाचा आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला असं विचारतो, देवाला जन्म असतो का? काय वाटतं तुम्हाला, देवाला जन्म असतो का? हा चेअरमन, हा देवाला, याचं उत्तर असं आहे, देवाला जन्म नसतो. काय 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 काय, अहो देवाला जन्म नसतो. तुम्ही म्हणता महाराज देवाला जन्म नसतो, तो मग देवाला असतं काय? भाऊ तुम्ही कधी एखाद्या कीर्तनात ऐकलं का, एखाद्या साधूच्या कथेच्या, महाराजांच्या एखाद्या साधूच्या, एखाद्या महाराजांच्या मुखातून असं प्रमाण तुम्ही कधी ऐकलं का? आयोनी संभव नाहे कोण नव्हे काही श्रमी, नामयाचा स्वामी जन्माला आला. ऐकलं असं? अहो नामयाचा स्वामी जन्माला आला नाही हो, नामयाचा स्वामी प्रगटला. देवाचं जन्म संस्कार नसतं रे मायबाप, तर देवाचं हे प्राकट्यीकरण असतं, आयोनी संभव असतो. म्हणून आजच्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्र रामलला अवताराला आले. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे.
वेळ कमी. रामलला आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने अवताराला आले. देवाचं प्राकटीकरण ही आयोनी संभव आहे. तुम्ही म्हणताल महाराज हो सांगा ना मग का हो, जन्म असतो तरी कोणाचा? देवाचं प्राकटीकरण आहे, मग जन्म असतो कोणाचा? दोन व्यक्तीला जन्म असतो, नंबर 1 साधूला आणि नंबर 2 जीवाला. पण याच्यात फरक आहे हो. देवालाही जन्म मिळाला, देवानी प्राकटीकरण केलं, साधूलाही जन्म मिळाला आणि जीवालाही जन्म मिळाला. पण संतांच्या असणाऱ्या जन्मात आणि साधूच्या जन्मात फरक आहे हो. कसा फरक आहे? साधूंना जन्म मिळाला पण त्यांना तो कळाला, त्यांनी तो जन्म सार्थकी लावलाय. पण तुम्हा आम्हाला जो जन्म मिळालाय ना, तो जन्म सार्थकी लावण्यासाठी. एवढा फरक आहे. जन्म सार्थकी, तुम्ही म्हणता महाराज जन्म सार्थकी लावण्यासाठी जन्म मिळाला. हो हो नक्की. सार्थकी लावणं म्हणजे काय सांगतो, जरा ऐका 2 मिनिटामध्ये, फास्ट सांगतो, 2 मिनिटामध्ये सांगतो. ऐका 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 ऐका. जन्म सार्थकी लावणं म्हणजे भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा देह दिला, देवे दिला देह, भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने तुम्हा आम्हाला इंद्रिय दिले, दिले इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जने तू जोडसी नारायण. नासे जीव पण, नासे जीव पण, नासे जीव पण, माझे स्वहितने देवाने तुम्हा आम्हाला पाय दिलेत. पाय मी तुम्हाला असं विचारतो, पाय कशासाठी दिलेत? कशासाठी? दुकानात जाण्यासाठी. पाऊले चालती दुकानाची वाट. पाय पाय जवळ हे सगळं सिद्ध आहे, बरोबर आहे. हात चालावया पाय, तब तू आपले सहित पाय तीर्थे यात्रे जाय चुकू नको. जवळ काळ असे दुरी ठेवला. काय गोड वर्णन आहे. पाय दिलेत पंढरपूरला जाण्यासाठी, गेलं पाहिजे माणसानं. हात दिलेत कशासाठी? महाराज हात दिलेत कशासाठी? टाळी वाजवा, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरी. हे पंढरीची वाटती चालावी पंढरीची. टाळी वाजवावी, हे टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, महाराजी वाटती चालावी पंढरी, वाटती चालावी. एवढं तुम्ही गोड वाजवल्यावर मला असं वाटतं 12 वाजूपर्यंत कीर्तन चालावं, पण मला नाही कीर्तन करता येणार 12 वाजूपर्यंत. काही काहीचे चेहरेच पडले बोला की थांब म्हणले कीर्तन झाले याचा बेत. ऐका 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 ऐका, जास्त वेळ नाही, 9ला 5 कमी असताना हात दिलेत टाळी वाजवण्यासाठी. चला पुढे. देवाने मूग दिलंय कशासाठी? पहिला मंडळ कशासाठी? कोण म्हणलं गंडाळ्यावर भांडण करण्यासाठी? अरे हे मूग दिलंय देवानं कशासाठी? कबीरदास महाराजांनी वर्णन केलं. महाराज तुम्ही आहेत म्हणून म्हणतो बरं. कमलमुख राम भजन कोदिया, कमलमुख राम भजन कोदिया, राम भजन कोदिया, राम भजन को. कमलमुख
राम भजन को राम भजन को कमलमुख तोंड दिले भजन करण्यासाठी, डोळे दिले तुम्ही घ्या रे डोळे सु, कान दिले तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे, गुण हात पाय कान इंद्रिय देवाने दिलेत, ही आपल्या जीवनातली संधी आहे. काय 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 आपल्या जीवनातली काय संधी आहे. पण मिळालेली संधी दवडायची नाही गड्या, मिळालेल्या संधीचं सोनं करायचंय. देवाने हा 3.5 हाताचा अण्णा मोबाईल दिलाय, बरोबर आहे हा 3.5 हाताचा हा हा दिलाय, ही आपल्या जीवनातली संधी. पण या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. तुम्ही म्हणता महाराज आम्हाला कळालं नाही, सांगा ना हो महाराज संधी कशाला म्हणतात आणि संधीचं सोनं सांगताना 2 मिनिटाचं उदाहरण. आज भगवान प्रभू रामचंद्राचं प्राकट्यीकरण आहे ना, मग जरा ऐका रामायणातला विषय काय गोड आहे, काय गोड आहे. आजच्या कीर्तनातलं एवढं माझी कथा रामायणातली घरी घेऊन जा, नक्कीच आपला सप्ताह सफल होईल, नक्कीच सफल होईल, आजचं कीर्तन सफल होईल. संधी आणि संधीचं सोनं. ज्या वेळेला भगवान प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवास मिळाला, एका वरानं भगवान प्रभूला वनवास आणि दुसऱ्या वरानं भगवान प्रभू रामचंद्र भरताला असणारी राजगादी. बरोबर रामायण आपण ऐकलं सगळ्यांनी. 14 वर्ष वनवास मिळाला आणि भगवान प्रभू वनवासाला निघाले. सोन्याचा मुकुट सिंहासनावरती काढून ठेवला, अंगावरील भरजरीत वस्त्र सोन्याच्या सिंहासनावरती काढून ठेवले, अंगात वल्कल धारण केले, अंगाला असणारा खांद्याला धनुष्यबाण लावला आणि भगवान प्रभू निघाले. त्यावेळेला भगवान रामललाचा असणारा बंधू भरत देवाला आडवा झाला आणि देवाला म्हणत होता, तुम्ही नका जाऊ, तुमच्यासाठी वनवास नाही प्रभू, तुमच्यासाठी राजगादी आहे, हे सिंहासन तुमचं आहे, ही खुर्ची तुमची आहे, तुम्ही नका जाऊ, मी जातो तुमच्या जागेवरती. 14 वर्षे वनवासाला चुकली असेल माझी माता कैकेयी, मी माफी मागतो, मी क्षमा मागतो. साष्टांग प्रणिपात केला. भरत देवाला म्हणत होता, रामायणामध्ये गोड प्रसंग आहे. भरत चला रे भरत चला रे, अपने भैया को मना, राजा को मनाने, भैया को मनाने, भरत चला रे, अपने भैया को मना, भरत चला रे, अपने भैया मनाने, राजा को मनाने, भैया को मनाने, क्या बात है, राजा को मनाने, भैया को मनाने, भरत चला रे, अपने भैया को मनाने, भरत चला रे, अपने राजा को नाही. भरत ही तुझी चूक नाही, हा माझ्या प्रारब्धाचा खेळ आहे. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन 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 आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कोणा. हे भरता हा माझ्या प्रारब्धाचा खेळ आहे. ऐक ना भरता, माता कैकेयी ना दोषी नये दोषितात,
प्राज्य त्याग कानन यात्रा तसे कर्म जा अरे काय शोक करीशी बेड्या हे स्वप्नीच्या फळा पराधीन 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 आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. भरत ऐक ना, अरे या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलाय, अरे त्याच्यातून कोण सुटलंय? शेतकरी, पुढारी, महाराज, संन्यासी, महात्मा, अरे कोणी सुटलं नाही, कोणीच नाही. ए जरा मरणया कोणी सुटला, कोण प्राणी जाता, ए दुःख मुक्त जगला का रे असे कर्म जात. काय शोक करीशी वेळा, काय शोक करीशी वेळा स्वप्नेच्या नाही भरता, हा माझ्या प्रारब्धाचं खेळ आहे. मला वनवासात जावंच लागेल. माता कैकेयीची चुकी नाही, तुझी चुकी नाही, माझ्या प्रारब्धाने मला जावं लागेल. भगवान प्रभू वनवासाला निघाले, पण भजन करत कसे? श्रीराम जय जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय. सगळ्यांनी वर हात एकदा सगळ्यांनी पहिला प्रवेश हे बघा, आज भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म झाला ना, सगळ्यांनी वर हात करा आणि आनंदाने भजन करा. भगवान प्रभू तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करा. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अशी रामायण संगीत रामायण कथा आता लवकरच खटोड महोत्सवाला होणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तो प्रयत्न माझा खऱ्या अर्थाने चालू आहे. संगीत रामकथा अत्यंत सुंदर आहे. ऐका, भजन करत प्रभू वनवासाला गेले.
वनवास भोगत असताना एक नदी होती आणि नदी दोन्ही दुथड्या भरून वाहत होती. पलीकडच्या तीरावरती भगवान प्रभूला जायचं होतं आणि म्हणून भगवान प्रभू अलीकडच्या तीरावर असताना एका नावाड्याकडे त्यांचं तोंड गेलं, हात गेला आणि त्या नावाड्याला आवाज दिला भगवान प्रभूनं, केवट ए केवट इकडे. केवटाला बोलवलं. केवटाची नाव होती. त्या नावाड्याला बोलवलं आणि विनंती केली, अरे केवटा तुझी नाव आम्हाला दे आणि पलीकडच्या तीरावरती घेऊन चल. कोण म्हणतंय? भगवान प्रभू केवटाला. पण त्यावेळेला केवट भगवान प्रभूला काय म्हणतो ऐका. रामायणात प्रसंग आहे. केवट प्रभूला म्हणतोय, ए मागीना वना, केवट नाही रे मना, केवट नाही रे मना. केवट म्हणत होता, प्रभू माझी नाव मी तुम्हाला देऊ शकत नाही. मला? अरे मी विश्वाचा चालक मालक भगवान राम आहे, मला तू नाही म्हणतो? अरे तू जर नाही म्हटला तर तुझ्यासारखे हजारो नावडी मी तयार करू शकतो. अरे तुझ्यासारखे हजारो असणारे चालवणारे नाव आणि नावडी मी स्वतः मनात आला तर तयार करू शकतो. मी विश्वातला राम, विश्वाचा करता धरता, तू मला नाही म्हणतो. त्या केवटाने सांगितलं, ओ देवा शायनिंग नका दाखवू. कोणाला म्हणता तुम्ही? ऐका 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 ऐका, आम्हाला बोलू नका. अहो म्हणलं तुमचं चरित्र तुम्हाला माहिती आहे का? अहो तुमचा पाय एका दगडाला लागला, दगडाला, आणि दगडाची बाई झाली. हे तुमचं चरित्र आहे. अहो तुमचा पाय लागला दगडाला आणि दगडाची स्त्री झाली. स्त्री न जाणो तोच तुमचा पाय. नाही कळलं तुम्हाला? बऱ्याच जणांना कळलं बरं. तोच तुमचा पाय न जाणो माझ्या लाकडाच्या नावेला लागला आणि न जाणो माझ्या लाकडाची नावेची जर बाई झाली तर म्हणले पहिली सांभाळतच नाकी नळ आले, दुसरी कशी सांभाळू? माझ्याच्याने प्रभू ती शक्य नाही म्हणून माझी नाव तुम्हाला देत नाही. प्रभूंनी सांगितलं बरोबर आहे, नाव देत नाही, परंतु काही पर्याय व्यवस्था. म्हणले पर्याय व्यवस्था आहे, तुमचे पाय धुवावे लागतील. एकदा की पाय धुतले का माझ्या नावेला लावायला काही हरकत नाही. मग केवटाने पत्नीला बोलवलं, मुलाला बोलवलं, काटवटीमध्ये की उभं केलं, चरण धुतले, चरणाचं तीर्थ घेतलं आणि भगवान प्रभूचा सहजच हात देवाच्या डोक्यावरती गेला. अरे काही संधी आहे, काय संधी आहे. देवाचे चरण धुतले, आशीर्वाद घेतला, नावेमध्ये बसवलं. मजल दर मजल करत करत नाव मध्यावरती गेली आणि एक घटना घडली. वल्ले मालव चालवणारा असणारा जो केवट आहे, वल्ले मारायचं तो सोडून देतो, नावेत उठून उभा राहतो आणि मोठ्या मोठ्याने हसतोय. हसत असणाऱ्या केवटाकडे भगवान प्रभू बघत होते. का हसत असला पाहिजे? पण पाठीमाग असणारा लक्ष्मण दात खड्या खात होता, रागाने पाहत होता. का हसतोस काय? अरे नाव चालायची सोडून देतो, मोठ्या मोठ्याने हसतोय. मी याला सोडणार नाही. एका क्षणात धनुष्यामधून बाण काढून एका बाणामध्ये याला मी संपून टाकल्याशिवाय राहणार नाही. पण भगवान प्रभू समोर आहेत ना, मर्यादा आहे ना, मला नाही तसं करता येणार. भगवान प्रभूने विचारलं, केवटा हसण्याचं कारण काय? केवट म्हणत होता, काय नाही प्रभू, मी तुम्हाला फसवलं. फसवलं? म्हणले हो. कसं काय फसवलं? अहो म्हणले कशाचा पायन, कशाचा दगडन, कशाचं बाई. म्हटले ती अहिल्या होती, ती शिळा होऊन पडली होती, तिला शाप होता, शाप. तुमच्या पायाच्या रजकणानं ती पूर्वरूप स्वरूपामध्ये होणार होती, माझ्या लाकडाच्या नावेची बाई होणारच नव्हती. मग भगवान प्रभू म्हणतात, तू एवढा वेळ घेतला तरी कशासाठी? जवळजवळ 8.5 काटा चाललाय, एवढा वेळ कशासाठी घेतला? त्यावेळेला त्या केवटाने दिलेले उत्तर मला तुम्हाला सांगायचंय. तो केवट म्हणत होता, प्रभू हिमालयामध्ये 12 वर्ष तपश्चर्या करणारे साधू महात्मे, साध्या तुम्ही त्यांच्या स्वप्नात सुद्धा नाही. कुंभमेळ्याला लाखोनी गर्दी होती, हजारोने साधू होते. 36
36 वर्ष तपश्चर्या करणारे साधू त्यांच्या स्वप्नात सुद्धा तुम्ही नाहीत. तेच विश्वाचे करते धरते भगवान राम तुम्ही माझ्या झोपडीवरती आलात. ही माझ्या जीवनातली संधी आहे, पण ती मी संधी दवडली नाही. तुमचे चरण धुतले, तुमचा आशीर्वाद घेतला. ह्या माझ्या जीवनात केलेलं संधीचं सोन आहे. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, आपल्याही जीवनात जीवन मिळालं, आपल्याही जीवनात संधी आहे गड्या, पण मिळालेली संधी दवडायची नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तीच संधी आमच्या जीवनात आम्हाला मिळाली. त्या संधीचं सोनं आम्ही केलं अभंगाचं जन्म. निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज वर्णन करतात. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले कंती विठाला विठाला. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरल सकली सरिले खंती. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात
आमच्या जीवनात संधी मिळाली ती संधी आम्ही दवडली नाही. काय कारण? आमचा सांभाळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. आमचा सांभाळ संत महात्म्याने केल्यामुळे कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आमचं जीवन कृतार्थला जाऊन पोहोचलं आणि तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. आता आमच्या जीवनाला घेऊन जाणार मृत्यू तो कशाच प्रकारची बाधा आणू शकत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे सगळं हे आमच्या जीवनामध्ये मिळण्याचं कारण जर काय असेल तर एकमेव आमचा सांभाळ संत महात्म्याने केला. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तेच म्हणतात की आमचा सांभाळ तुळजाभवानी मातेने केल्यामुळे आम्ही कृतार्थेला जाऊन पोहोचलो. एक 2 मिनिटाचं उदाहरण आहे, वेळ आपल्याकडे कमी आहे. एक छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण मला तुमच्या पुढे ठेवायचंय. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. पण जाता जाता एक सूचना मला तुम्हाला करायची आहे. आपल्या या श्री क्षेत्र मठाचीवाडी गावामध्ये एक खऱ्या अर्थाने आपल्या राजांचं स्मारक खऱ्या अर्थानं उभं राहिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या तरुणपणात मोठी क्रांती केली, अनेक प्रकारचे गड काबीज केले, या भारत देशासाठी आणि या भारत देशाच्या मातीसाठी अनेक जणांनी प्राण गमावले. एवढंच काय, त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने हे कीर्तन करण्याचं सौभाग्य तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. कदाचित छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर कदाचित आपल्याला कीर्तन करता आलं नसतं. एवढंच काय, आपल्याला पण कीर्तन ऐकता आलं नसतं. हे तुमच्या कपाळावर जे कुंकू दिसतंय ना, हे कपाळावरचं लेणं हे फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्यामुळे. एका ठिकाणी एका कवी कलशाने असं वर्णन केलंय, महासाहेब जजाऊ महासाहेब, आपण जर कदाचित जन्माला आला नसता तर नसती दिसली अंगणी तुळस. महासाहेब कदाचित तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर नसती दिसली अंगणी तुळस. नसती दिसली अंगणी तुळस तर नसते राहिली मंदिरावरती कळस. जिजाऊ महासाहेब, आऊसाहेब, आऊसाहेब, अव कदाचित तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर नसते झाले माझे छत्रपती शिवाजी महाराज. आणि नसते झाले माझे छत्रपती शिवाजी महाराज. स्वकाशी की गला जाती मुतून आम्ही मस्जिद बनती. अगर एक छत्रपती शिवाजी महाराज न होते तर सुन्नत सबकी होती, सुन्नत सबकी होती, सुन्नत सबकी होती, सुन्नत होती. या ठिकाणी आजच्या कीर्तनामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सप्तामध्ये कदाचित तुम्हाला इथं कोणी महाराज किंवा ऐकणारा कोणी भेटला नसता. इथं तुम्हाला कोणीतरी मोहम्मद भाई कीर्तन ऐकताना दिसला असता. ही कृपा छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपल्या ही गावामध्ये झालं पाहिजे. अशा गावातील सर्व तरुणांची एक अंतःकरणाची असणारी एक मोठी तळमळ आहे. आणि त्या स्मारकासाठी जवळजवळ मला सांगितल्या या प्रमाणे त्याचा आकडा, ही आकडेवारी सुद्धा रोख स्वरूपामध्ये देणगी आमच्या तरुण मंडळीकडे जमा झालेली आहे. माझ्या माहितीनुसार मला असं वाटतं 2 ते 2.5 लाख रुपयाची देणगी आपल्या स्मारकासाठी जमा झालेली आहे. आणि म्हणून माझी सुद्धा कीर्तनामध्ये तळमळीने इच्छा आहे की आपणही एकत्रित आलो पाहिजे. एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने हे भव्य दिव्य स्वरूपाचं स्मारक नुसतं कुठंतरी एका बाजूला उभं केलं, राजांचं मूर्त बसवली असं नाही. असं भव्य दिव्य स्वरूपाचं झालं पाहिजे. गडबड करायची नाही. अहो तुम्ही म्हणताल तेवढी देणगी हा समाज दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण एक आहे, हा राजा आहे आणि या राजासाठी कोणी नाही म्हणणार नाही. तुमच्या मनात आलं खरं तर तुम्ही सगळे मोठे भाग्यवान आहात. मी सांगेल तुम्हाला या सर्वांच्या साक्षीनं, घ्या तुम्ही सगळेजण पुढाकार. या सगळ्या तरुण मंडळी गावातली एकत्र. अरे त्याला माळकरीच पाहिजे अशातला काही भाग नाही. अहो सगळे या, माळकरी या, कोणी या, सगळेजण या. सगळ्यांनी सूत्र हाती धरा. आणि याच्यात काही कोणी चालक मालक कोणी नाहीये, सगळ्यांचा सहभाग आहे. सगळ्यांनी आलं पाहिजे, एकत्रित बसलं पाहिजे आणि जास्तीत जास्त
आपण आपल्या मोलाचा वाटा त्याच्यामध्ये जमा करून मोठं भव्य दिव्य स्वरूपाचं स्मारक आपल्या गावामध्ये खऱ्या अर्थाने झालं पाहिजे अशा सगळ्या तरुणांची आणि गावकऱ्यांची खऱ्या अर्थाने इच्छा आहे. आणि काळजी करू नका, पांडुरंगाला स्मरून सांगतो, कारण आपलं गावचं ग्रामदैवत भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा हे जागृत देवस्थान आहे. बऱ्याच लोकांना पांडुरंगाचा अनुभव आलेला आहे. स्मरून सांगतो, एवढं मोठं स्मारक होणार आहे, एवढं मोठं स्मारक होणार आहे ते तुमच्या कल्पनेच्याही पलीकडचं होणार आहे. आणि याचं असणारं उद्घाटन येत्या 8 तारखेला भाऊसाहेब मामा बाबाजी येणार. 8 तारखेला देवगडच्या बाबाजींची भेट आहे आणि बाबाजींच्या हस्ते आपण बऱ्याचशा काही गोष्टी त्या ठिकाणी बोलून त्याचं नियोजन आपण खऱ्या अर्थाने करणार आहोत. सर्वांनी याचीही खऱ्या अर्थाने नोंद घ्यावी. चला ऐका, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. वयाचा तरुणपणा छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती केली. फक्त 3 मिनिटाचं उदाहरण, मस्त मांड्या घाला, फ्रेश बसा. 3 मिनिटांमध्ये मी जय विठ्ठल करणार आहे. ऐका 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 ऐका. वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. 17व्या 18व्या 22व्या वर्षी अनेक प्रकारचे किल्ले जिंकले. एक किल्ला जिंकायचा होता, त्या किल्ल्याचं नाव होतं रायरीचा किल्ला. रायरीचा किल्ला काबीज करायचा होता. डोक्यातला मुकुट बगलेमध्ये घातला, गडाच्या बाहेर पाहणी करत होते. कसा किल्ला काबीज करायचा, कसा गड जिंकायचा, कसा गड जिंकायचा. जगदंबा मातेने दिलेली गळ्यातली कवळ्याची माळ बाहेर काढली आणि माळ काढून त्याच्यावरती भजन करत होते. जगदंब 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 भजन करत होते. पण भजन करता 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 कधी राजांना झोप लागली कळालंच नाही. 4 तासाची झोप झाली. ब्रह्ममुहूर्त सुरू झाला आणि पहाटेचे 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती तुळजाभवानी माता स्वप्नात प्रगट झाल्या आणि स्वप्नात प्रगट होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी माता म्हणत होत्या, अरे मोठा शिवबा, अरे मोठा शिवबा, अरे झोपलास काय? अरे मला तुझ्याकडून 32 दाताचा भोकरबळे हवाय. अरे मोठा शिवबा, अरे मोठा शिवबा, मोठा शिवबा. जरी होता शिवाजी तुळजाभवानी माता प्रगट झाल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कौल दिला, अरे मोठा शिवबा, अनादि निर्गुण प्रगटली भवानी मर्दाना त्रिविध तापाची करावया झाडली भक्ता लागे तू पावसी निर्वाणी. शिवबा झोपलास काय? आणि त्यावेळेला कौल दिला आणि छत्रपती शिवाजी महाराज कडाडून उठले. बगलेतला मुकुट डोक्यामध्ये घातला, झप 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 बोल टाकत टाकत महासाहेबांच्या समोर गेले आणि मानाचा मुजरा करून राजे म्हणतात, आईसाहेब, मासाहेब, काय तुमचा उत्कंठ आहे, काय तुमचा अतीत आहे. त्यावेळेला मासाहेबांनी एका शब्दात सांगितलं, राज, तो पलीकडला रायरीचा किल्ला दिसतोय ना मास राज, तो पलीकडला किल्ला मला मिळाला पाहिजे. प्राण गेला तरी चालेल, पण तो रायरीचा किल्ला मिळाला पाहिजे. मानाचा मुजरा करून
राजे निघून गेले. जरा पोरांनो ऐका इतिहास. रोज मी कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराजांचं 10-5 मिनिटाचं उदाहरण सांगत असतो. जरा ऐका. जसे राजे गेले तसे 400 जणांची तुकडी होती महाराज. 400 जणांची तुकडी होती. कोणाच्या डोक्यावरून हात फिरवला, कोणाच्या पाठीवरून हात टाकला, अरे कोणाच्या खांद्यावरून हात टाकला. एक मावळा जोडला. ऐका ना, 400 ची तुकडी 4000 वर गेली, 4 ची 50 वर गेली, 50 ची 100 वर गेली, 100 ची अनेक अथांग मावळा त्या ठिकाणी तयार झाला. आणि त्यावेळेला एकत्रित राजांनी बसवलं. सगळे मावळे खाली बसले. राजे सांगायचे, मावळे ऐकायचे, राजे सांगायचे, मावळे ऐकायचे. पण त्यावेळेला राजे म्हणत होते, आईनं गड मागितलाय आणि रायरीचा किल्ला आपल्याला काबीज करायचा आहे, काही झालं तरी चालेल. पण त्यावेळेला एका असणाऱ्या मावळ्याला राहवलं नाही. असा पाठीमागं लांब उभा होता. पाठीमागून उठून उभा राहिला महाराज आणि त्याने पाठीमागूनच आवाज दिला. राजा उडवायची, राज सुलतानी सत्ता आता उडवायची. प्राण गेलं तरी चालेल, पण कुणाच्या पार पाराखाली कधी जीवन जगायचं नाही. कुणाच्या बिंद्रातांच्या गुलामगिरी खाली कधी जीवन जगायचं नाही. प्राण गेला तरी चालेल, अरे कुणाच्या पार खाली कधी जीवन जगायचं नाही. तुम्ही सांगा की आमची करण्याची तयारी आहे. हा आवाज ज्याचा होता पोरांनो, त्याचं नाव होतं गड्या एसागे कंक. एसागे कंक कळाला आणि राजेची 4 बोट छाती फुगली. 4 बोट छाती फुगली. हाताच्या मुठी ओढल्या. लालबुंद डोळे झाले, लालबुंद चेहरा झाला. राजांचा जबडा असा झाला, जबड्यात एखाद्या वाघाच्या जबड्यामध्ये जशी शिकार सापडावी असा राजाचा जबडा झाला. दात चावत होते. राजांना ते पटलंच होतं. अशा अवस्थेमध्ये सगळ्यांच्या हातात बेल भंडार दिला आणि असं महादेवाचं मंदिर होतं. महादेवाच्या मंदिरामध्ये गेले आणि हातातला बेल भंडार राजांनी आणि मावळ्यांनी सगळ्यांनी मिळून महादेवाच्या पिंडेवरती गुलाल उडवला आणि सगळ्यांनी मिळून मोठ्याने एकच जय घोष केला. महादेव काय जोरात म्हणले बा तुम्ही. हे इकडे तर म्हणले इमानदारीनं, पण पाठीमागे आवाज आला नाही. हर हर महादेवची ताकद कमी नाही ना वाटली? कमी नाही ना वाटली? हर हर महादेवाची ताकद खूप काही मोठी आहे. जर सांगायला लागलो तर कमीत कमी अजून अर्धा तास लागेल. पहा, अजून अर्धा तास, 1 तास नाही ना. हे काठीच काढते मला तर पाठीमागून. ते म्हणणार तुला आता नाही, तू आता बोल काय बोलायचं ते. ऐका, कारण हे सगळं जिव्हाळ्याचं नातं आहे ना. ऐका, हर हर महादेवाची ताकद कमी समजू नका. 2 मिनिटं माझ्याकडे बाकी आहेत. ऐका, पुन्हा कधी योग आला तर नंतर सांगेल, पण एक अर्धा मिनिट ऐका. हर हर महादेवाची ताकद. ऋषिकेश महाराज एकटा मावळा जायचा. अरे राजांचा एकटा मावळा जायचा लढायला. अरे एकटा मावळा जायचा, म्यानकडे हात घालायचा, अरे तलवारीला हात घालायचा, निश्चिताला रोसायचा आणि लढायला सुरुवात करायचा. आणि लढायला सुरुवात करत असताना म्हणायचा, हर हर महादेव, महादेव, हर हर महादेव. अरे राजांचं एकटा मावळा जायचा, तो 50 चरा कापायचा. ही ताकद कुणाची होती? ही ताकद कुणाची होती? अरे ही ताकद त्यांच्या बाहुतली नव्हती रे. ही ताकद त्यांच्या अंगातली नव्हती रे. ही ताकद त्यांच्या मुखातल्या हर 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 महादेवाची होती. मग इथं तुम्ही बसलेले सांगा, तुम्ही हर हर महादेव का नाही म्हटले? पहिल्यांदा जरी नाही म्हटले तर दुसऱ्यांदा सर्वांनी म्हणा, झालं माझं कीर्तन. वर हात करा सर्वांनी. मी हर हर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. वर हात का करायला लावले माहितीये? उद्या पेपरला फोटो येणार आहे. सगळ्यांचे हात दिसले पाहिजे सरळ सरळ. वा क्या बदे गणेश दादा, घे एकदा शूटिंग. काय सप्ताह रंगलाय. वा क्या बात आहे. मी हर हर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. टाळी नका वाजू, फक्त अभिवादन करा माझ्या छत्रपती शिवाजी राजांना. अभिवादन करा. आपल्या गावामध्ये लवकरच मोठं स्मारक झालं पाहिजे. गावाला अरे कळू द्या पंचकृषीला, आमचा गावचा तरुण काय कडाड लुटलाय. म्हणून वर हात करा आणि वर हात करून मी हर हर म्हणतो, तुम्ही सगळेजण महादेव म्हणा. चला बोला.
झालं आपलं कीर्तनच झालं. ज्ञानी एकटा मावळा जायचा तर 50ला चला चला कापायचा. एक जण जायचा तर एक गड आणायचा, एक जण जायचा तर एक किल्ला आणायचा. रायरीचा किल्ला काबीज केला, चरित्र नीट वाचा. आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये नाव बदलवलं आणि रायगड असणार ते रायरीचं किल्ल्याचं नाव रायगड असं त्या ठिकाणी केलं. आणि त्याचं वर्णन एका कवीनं एका ठिकाणी केलेलं आहे. पहा रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. चौबाजूनी होती किल्ल्याला जगदंबे, चौबाजूनी होती किल्ल्याला जगदंबे. नवती उगलांना कर्मनाची संधी, नवती उगलांना कर्मनाची संधी. जावती भवती रायगड किल्ला ही महाराष्ट्राची शान आहे. म्हणून तो रायरीचा किल्ला काबीज केला. त्याचा अर्थ असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा म्हणतात भवानी मातेने खऱ्या अर्थाने आम्हाला त्या ठिकाणी सांभाळलं, म्हणून आमचंही जीवन कृतकृत्य खऱ्या अर्थाने झालं. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. बरोबर 9 वाजले. या ठिकाणी मी थांबतो. यथामत यथावकाश या ठिकाणी थोडंसं बोलण्याचा प्रयास आणि प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. खरं सांगतो, मला तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, मी काही मोठा कीर्तनकार नाही आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी तुमच्यातलाच एक असणार आहे. वाजवता वाजवता आणि गायन करता करता फिटा बांधलेला आहे. मला काही लई मोठे ग्रंथ येत नाही, मला काही वाचता येत नाही, काही मला काही लिहिता येत नाही. पण ते आमचे इंदुरीकर महाराज म्हणत असतात, एखाद्याची बुंगली ना तो अशातला एक खऱ्या अर्थानं भाग आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्यासारखे सगळेजण माझ्यावरती प्रेम करतात. ही सगळी असणारी गावकरी मंडळी अंतःकरणपूर्वक मला खऱ्या अर्थाने सांभाळतात. बस मला मागे काही नको आहे महाराज. प्रेम महत्त्वाचं आहे, एकोपा महत्त्वाचा आहे, याच्यात आनंद असतो महाराज. नाही तर काही त्याचा खऱ्या अर्थानं उपयोग होत नाही. म्हणून आपणही सगळ्यांनी, आमच्या अण्णांनी तर सांगितलं म्हणजे महाराज घ्या ना, मी काय येडे म्हणून सांगतो का तुम्हाला कीर्तन करा म्हणून? करा म्हणतात बघा माणसाने. मी याला करतो अण्णा, नका काळजी करू. असातले प्रेमाचा संबंध एक भाग आहे. म्हणून या सगळ्या प्रेमाला बळी पडून आज तुमच्या समोर हजर आहे. अभंगाचा भाव असाच असेल असा माझा दावा नाही, याच्यापेक्षा वेगळा असू शकतो. आणि म्हणून एक माझ्या अंतःकरणातला भाव कुणाचा तरी गुरुच्या एखाद्या महाराजांच्या मुखातलं ऐकलेलं मी तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून तुम्ही सांभाळलेली संती भय निरसली खंती. अंतःकरणामध्ये देवाच्या विषयी प्रेम ठेवा, भाव ठेवा. आणि शेवटी भावाशिवाय काही नाही. बरोबर आहे. मनी नाही भाव मने देवा मला पाव. अरे देव काय आशाने पावायचा नाही रे. अरे देव काय बाजाराचा नाही. अरे देव काय बाजारचं भाजीपालाय कर. अरे अंतःकरणामध्ये देवाच्या विषयी भाव पाहिजे. एक सांगतो आहे का, आपल्या संप्रदायामध्ये ऋषी महाराज एक महिला संत होऊन गेल्या. पहा, संत मीराबाई. मीराबाईचं भजन एवढं होतं, पायात घुंगर, गळ्यात विणा, हातात चिपुळ्या, आणि आपल्या महालामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याची मूर्त आणि नाचून भजन करायचं महाराज.
एवढं भजन कविश का प्याला राजजीने भेजा पिबत पिबत मेरा हास रे पग घुंगरू बांध मेरा नाच. विषाचा प्याला भरून दिला पण ते अमृत वाटलं. ऐका झालं कीर्तन. एक साधू रस्त्याने जात होते. त्या साधूनं संत मीराबाईला विचारलं, बरं का तुमच्यासाठी. कोणी विचारलं? मला माहित आहे घड्याळ पुढे चाललंय पण मी वेळेतच आटपून घेतोय. माझं गुंडाळून मी लवकर जाणार आहे. ऐका ना, एका साधूनं मीराबाईला विचारलं, मीराबाई महालात तुम्ही अखंड भजन करता, मारण्यासाठी तुम्हाला विषाचा प्याला दिला, पण खऱ्या अर्थाने तुम्हाला ते अमृत का वाटलं? त्यावेळेला संत मीराबाईच्या चरित्रात असं आलंय. संत मीराबाई म्हणत होत्या, माझ्या गुरुनी मला असा अमौलिक ठेवा दिला का त्याच्यामुळे मी वाचले. किती सुंदर भाव आहे बघा त्याच्यामध्ये. पायोजी मैंने पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमौलिक दिए मेरे सद्गुरु. वस्तु अमौलिक दिए मेरे सद्गुरु. कृपा कर पायोजी मैंने राम रतन रूपी धन माझ्या सद्गुरूंनी मला दिलं आणि त्या असणाऱ्या मंत्रावरती जपावरती मी खऱ्या अर्थाने तरले. असंच भजन आपल्याकडून खऱ्या अर्थाने घडावं. तुकाराम सर्वांचे चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. 1-2-5 मिनिटं जास्त झाले असतील. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय ऐका सर्व भाविकांना